नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी केले रक्तदान। क्षेत्र माहुली येथे स्वर्गीय राजेंद्र इंगळे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात भावूक झाले आमदार। कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे निष्ठावंत, कट्टर समर्थक आणि सच्चा पाठीराखा असलेले भारतीय जनता पक्षाचे सातारा तालुका अध्यक्ष राजेंद्र दगडू इंगळे यांचा स्मृतिदिन बुधवारी क्षेत्र माहुली येथे साजरा करण्यात आला। स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये स्वतः रक्तदान करत आमदार महेश शिंदे यांनी मित्रत्वाचे नाते जपत मैत्री धर्म निभावला। त्यांनी इंगळे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांसमोर केला। यावेळी ते भावूक झाले होते। यावेळी कार्डसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे, सदस्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे उपस्थित होत्या। राजेंद्र इंगळे हे अत्यंत कार्यक्षम व हुशार कार्यकर्ते होते। भारतीय जनता पक्षाच्या सातारा तालुका अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी पक्षाची अत्यंत चांगल्या पद्धतीने बांधणी केली। 2019च्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत त्यांनी दिवस रात्र एक करत आमदार महेश शिंदे यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेल्या इंगळे यांचा मित्रपरिवार मोठा होता। त्याचबरोबर कार्यकर्त्यांचे जाळे देखील मजबूत होते। 2022 मध्ये त्यांचे अकाली निधन झाले। त्यांचा स्मृतिदिन बुधवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। सातारच्या माऊली ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आमदार महेश शिंदे यांनी रक्तदान करत आपला मैत्री धर्म जपला। यावेळी इंगळे यांच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। तत्पूर्वी सकाळी प्रति पंढरपूर आंबेघर येथील हरिभक्त पारायण प्रवीण महाराज शेलार यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। दुपारी 12 वाजता फुले अर्पण करण्यात आली। यावेळी मतदारसंघातील सातारा तालुक्यात समाविष्ट असलेल्या गावांमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर आमदार महेश शिंदे यांनी संवाद साधला। त्यांनी राजेंद्र इंगळे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना अपेक्षित असलेला ग्रामीण भागाचा विकास करत असल्याचे सांगितले। क्षेत्र माहुलीसाठी नव्याने पाणीपुरवठा योजना करावी यासाठी राजेंद्र इंगळे आग्रही होते। त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला असून ही योजना मार्गी लागली असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले। यावेळी त्यांनी क्षेत्र माहुलीसह सोनगाव समत निम, महागाव चिंचनेर वंदन, चिंचनेर समत निम, संगम माहुली परिसराच्या विकासामध्ये कोठेही कमी पडणार नसल्याचे स्पष्ट केले। जायगाव ते कनेरखेड रस्ता डांबरीकरणासाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली निधीची तरतूद। जायगाव पंचक्रोशीमध्ये समाधानाचे वातावरण। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला सत्कार। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेवटचे टोक असलेल्या जायगाव परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली होती। रस्ते खराब झाल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल होत होते। ही बाब निदर्शनास येताच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत इतर जिल्हा मार्ग विकास व मजबूतीकरण योजनेअंतर्गत जायगाव ते कनेरखेड रस्त्यासाठी 40 लाख रुपयांचा निधीची तरतूद केली आहे। जिल्हा नियोजनच्या समितीतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे। रस्त्याच्या कामाचा लवकरच मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होणार असून पंचक्रोशीतील ग्रामस्थ समाधानी आहेत, अशी माहिती युवक कार्यकर्ते प्रशांत संगपाळ व पैलवान महेश कदम यांनी दिली। जायगाव येथे जाण्यासाठी एकंबे आणि कनेरखेड येथून 2 स्वतंत्र रस्ते आहेत। दोन्ही रस्ते अत्यंत खराब झाले असून मध्यंतरीच्या मुसळधार पावसाळ्यामध्ये जायगाव ते कनेरखेड रस्त्यावरील पुलाला भगदाड देखील पडले होते। अत्यंत धोकादायक झालेल्या रस्त्यांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते। जायगावसह कनेरखेड ग्रामस्थांनी ही बाब आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती। जिल्हा विकास निधीतून अथवा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। यावेळी त्यांनी रस्त्याची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ रस्त्याला निधी देण्याची कबुली दिली होती। त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या। जिल्हा वार्षिक योजना इतर जिल्हा मार्ग विकास मजबूतीकरण योजनेतून जायगाव कनेरखेड, वेलंग, दुही, कटापूर या इतर जिल्हा मार्गापैकी जायगाव ते कनेरखेड या रस्त्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने त्यास प्रशासकीय मान्यता देखील दिली आहे। लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे। या रस्त्यामुळे पंचक्रोशीतील गावांचा मोठा फायदा होणार आहे। यापुढील काळात एकंबे ते जायगाव या रस्त्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रशांत संगपाळ व पैलवान महेश कदम यांनी सांगितले।
जायगाव ते कनेखेड रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल जायगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक कार्यकर्ते प्रशांत संकपाळ, विष्णू संकपाळ, रवींद्र संकपाळ, शंकर शिंदे, नितीन संकपाळ, धोंडेराम संकपाळ, धनाजी कुंभार, सुरेश संकपाळ, हनुमंत चव्हाण, निलेश गायकवाड, शंकर संकपाळ, नवनाथ संकपाळ, अमोल कदम, तानाजी संकपाळ, नाना शिंदे, पैलवान महेश कदम यांनी कराड येथील जनसंपर्क कार्यालय आमदार बाळासाहेब पाटील यांना विशेष धन्यवाद देत त्यांचा सत्कार केला। निगडी येथील श्री रंगनाथ स्वामींच्या मंदिराच्या काकड आरतीला शेकडो वर्षांची परंपरा। निगडी येथील श्री रंगनाथ स्वामींच्या मंदिरात दरवर्षी कार्तिक महिन्यात मोठ्या उत्साहात पहाटे काकड आरती केली जाते। काकड आरती म्हणजे 1 महिना चालणारा हा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागवण्यासाठी केला जातो अशी समजूत आहे। काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे। ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर सूर निनादात असतो। एकेकाळी सर्व गावकरी परिसरातील लोक एकत्रित सामूहिकपणे काकड आरती करत त्याचे प्रमाण मोठे होते, परंतु अलीकडच्या काळात काकड आरतीची गर्दी ओसरू लागली आणि काकड आरतीमध्ये येणाऱ्या तरुणांची संख्याही कमी झाली। आता केवळ गावातील ज्येष्ठ पुरुष महिला मंदिरात एकत्र येऊन काकड आरती करतात। मंदिरातील काकड आरतीमध्ये टाळ मृदुंग यांच्या तालावर भजने सादर होतात। आता ही परंपरा अखंडपणे सुरू आहे। पहाटेच्या समयी घरातील ज्येष्ठ भाविक उठून स्नान आटोपून श्री रंगनाथ स्वामींच्या मंदिरात जाऊन काकड आरती करतात। पहाटे उठून शुद्ध हवा मिळावी, आरोग्य सुदृढ राहावे असाही काकड आरती मागील उद्देश असू शकतो। त्यामागे आरोग्यविषयक भावना निश्चितच दडलेली आहे, परंतु बहुतांश भाविक काकड आरतीकडे धार्मिक दृष्टिकोनातूनच पाहतात। मंदिरातील काकड आरती आटोपल्यानंतर भाविक जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर प्रदक्षिणा घालतात। चातुर्मासात भगवान हे निद्रेमध्ये असतात, त्यांना उठवण्यासाठी ही काकड आरतीची परंपरा असल्याचे बोलले जाते। आरती दरम्यान 3 मंगलचरण, काकड आरतीचे अभंग, भूपाळीचे अभंग, पूजेची ओळ, 7वी मालिका, वासुदेव आंधळा, पांगुळ गवळणी आदींसह गणपतीची, भैरवनाथाची, विठ्ठलाची आरती होते। त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप होते। पांडुरंगाष्टका, कालभैरवाष्टका झाल्यानंतर काकड आरतीची समाप्ती होते। धार्मिक महत्त्व हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती म्हणजे ही काकड आरती होय। यावेळी देवाच्या मूर्तीला एक प्रकारची कापसाची तुपात भिजवलेली ज्योत ओवाळली जाते, म्हणून याला काकड किंवा काकड आरती असे म्हणतात। भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते। महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य आणि काही विशिष्ट काळात, विशेषतः कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते। कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागवण्यासाठी काकड आरती करण्याची परंपरा मागील शेकडो वर्षापासून सुरू आहे। आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात। संतांनी रचलेल्या काकड आरतीचे गायन केले जाते। सांग्र, संगीत, पूजा, स्वामींची भजने होतात। त्याचबरोबर मुगाची गरम खिचडी आणि त्यावर साजूक तूप असा प्रसाद यावेळी भाविकांना दिला जातो। अंबवडे समत कोरेगाव येथील सद्गुरू जंगली महाराज आश्रमातर्फे कार्तिकी पायी वारी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान। आमदार महेश शिंदे यांनी केले रथपूजन। अंबवडे समत कोरेगाव येथील सद्गुरू जंगली महाराज आश्रमातर्फे कार्तिकी पायी वारी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले। आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथाचे विधिवत पूजन करून दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला। श्री ब्रह्मचैतन्य आत्मा मालिक माऊली यांच्या आशीर्वादाने श्री संत ब्रह्मानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विश्वात्मक ओम गुरुदेव जंगली महाराज आश्रम, श्री क्षेत्र अंबवडे समत वाघोली ते पंढरपूर कार्तिकी पायी वारी दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला। यावर्षी या कार्तिकी पायी वारी दिंडी सोहळ्याला 10 वर्ष पूर्ण झाले असून सातारा जिल्ह्यातील संतश्रेष्ठ मान्यवरांनी या दिंडी सोहळ्याच्या रथपूजनाला आपली हजेरी लावली होती। कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्म सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी कोटी दंडवत। हा कार्तिकी पायीवारी दिंडी सोहळा 2013 पासून सुरू करण्यात आलेला आहे आणि या सोहळ्याचा उद्देश एवढाच आहे की हल्लीच्या या तरुण पिढीला अन्य विषयातून व्यसनातून मुक्त होणे आणि जनसमुदायाला एकत्रित येण्यासाठी हा एक विश्वात्मक ज्ञानोपरायणी हा आखून दिलेला हा पायीवारी दिंडी सोहळा आषाढीला आणि कार्तिकीला ही फार मोठी वारी असते आणि या वारीमध्ये गुरुदेवांनी सुद्धा या सबका मालिक आत्मा या विषयाचं
सर्व जनसमुदायाला हा विषय संबोधित कळावा या दृष्टीतून आपण या ठिकाणी कार्तिकी पायीवारी दिंडी सोहळा आंबवडे सम्मत वाघोली पंचक्रोशी ते पंढरपूर असा अनेक जनसमुदाय या सोहळ्यामध्ये समाविष्ट करीत अनेक विभागातून या दिंडी सोहळ्यामध्ये लोक येत असतात, सामील होतात आणि जीवनातला आनंद लुटत असतात. हा आनंद घ्यावा या उद्देशातूनच हा एकमेव हा दिंडी सोहळा कार्तिकी पायी दिंडी सोहळा चालू करण्यात आलेला आहे. या माध्यमातून आपण सर्वांना ध्यान साधना नामस्मरण अशा पद्धतीचेही उपक्रम या सोहळ्यामध्ये राबवत असतो आणि लोकसुद्धा आनंदी जीवन जगत असतात, आनंद घेत असतात. आत्मा मालिक, आत्मा मालिक, आत्मा मालिक.